तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी. जळगाव जामोद तालुक्यात सहकार क्षेत्रातील प्रस्थापितांची अनेक वर्षांची मक्तेदारी मोडीत काढत पळशीसुपो ग्रामसेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपा युवा मोर्चाचे नेते परीक्षित ठाकरे यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिनिधी निवडीशी झालेल्या या चुरशीच्या लढतीत ठाकरे यांनी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष सुभाष रामभाऊ पाटील यांचा 30 मतांनी पराभव करून सहकार क्षेत्रात आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे. तालुक्यातील 30 पैकी 29 सोसायट्यांमध्ये ही निवड प्रक्रिया अविरोध पार पडली असताना पळशीसुपो येथे मात्र निवडणुकीचा पेच निर्माण झाला होता. एका बाजूला प्रस्थापित गट आणि दुसऱ्या बाजूला नौके पण उत्साही नेतृत्व अशी ही लढत थेट होती. परीक्षित ठाकरे यांचा सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याचा स्वभाव आणि त्यांची सर्वच समाज घटकांशी असलेली नाळ विजयासाठी निर्णायक ठरली. कमी मते असतानाही सर्वच स्तरातून मिळालेल्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे त्यांनी पहिल्याच निवडणुकीत हा करिश्मा करून दाखवला. निवडणुकीचा निकाल थोडक्यात: एकूण मतदान 207, 264 पैकी परीक्षित ठाकरे 115 मते, सुभाष पाटील 85 मते, तर बाद 7 मते. घराणेशाहीला मतदारांचा राम राम. आजवर पळशीसुपोच्या सहकार क्षेत्रावर काही विशिष्ट लोकांचीच पकड होती. मात्र घराणेशाही आणि मक्तेदारीला कंटाळलेल्या सभासदांनी परीक्षित ठाकरे यांच्या रूपाने एका युवा आणि पारदर्शक नेतृत्वाला पसंती दिली आहे. 29 एप्रिल रोजी झालेल्या या गुप्त मतदान प्रक्रियेने गावातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विजय संपादन केल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. या विजयाबद्दल तालुक्यातून परीक्षित ठाकरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव.